पैरे कोणाचे कोणासोबत. तर एक तर पैरा आधीपासूनच फुटलाय. मी बरेच जणांना व्हॉट्सअपद्वारे देखील सांगत आलोय 3-4 दिवसापासून. तोच हा पैरा, तो म्हणजे बैलगाडा क्षेत्रातील रॉकेटचा पैरा म्हणजे घोडसरचा पैरा असणारा तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणारा लखन अँड घोडसर्जाची ही जोडी 100% पळणार आहे. फॉर्च्युनरचा 1 नंबरचा मानकरी असलेला लखन आणि त्याच्या सोबतीला रॉकेट आहे, त्यामुळे या जोडीचा नादच नाही. ही जोडी एकदम टॉप मध्येच पळणार आहे. जसं मध्ये आज म्हटलं जाते या बैलगाडा क्षेत्रात या 2 नंदींना टॉपचा वेग आहे. लखन आणि घोडसरच्या ही जोडी जुलून आलेली आहे, थारच्या मैदानासाठी सज्ज झालेली आहे. दुसरा टॉपचा पैरा सांगतो तो म्हणजे मिलिंद शेठ पाटील कोसगाव यांचा भुंगाडॉनचा पैरा कोणासोबत असणार. तर मिलिंद शेठ पाटील यांनी बाईट मध्येच सांगितलं होतं, जे की मागच्या मैदानात 5 लाखाच्या जयंत हिंदकेसरी मैदानात हा जोड पळाला होता. त्यांनी सांगितलं होतं त्या छोटा देवाला मी पुन्हा एकदा मुंबईला 8 तारखेच्या मैदानात आणणार आहे आणि ही जोडी तुम्हाला पळताना दिसण्याची शक्यता आहे. ही जोडी पळवण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे मला वाटतंय भुंगा आणि छोटा देवा ही जोडी आपल्याला या 8 एप्रिलला थारच्या मैदानात आपल्याला पळताना दिसणार आहे. तसेच भावांनो, स्वर्गीय पंढरीशेठ फडके यांचा जो सर्जा दादा आहे यांचा पैरा कोणासोबत असणार आहे. यांचा पैरा असणार आहे मल्हार. संतोष शेठ तोडकर यांचा जो मल्हार आहे याच्यासोबत पैरा असणार आहे, कारण की त्यांचं आता नियोजन चालूच होतं सरजा दादाचा आणि मल्हार 11-11चा. त्यामुळे ही जोडी आपल्याला शक्यतो पळताना दिसणार आहे. बिनजोडचा बादशाह कुमार रणवीर राहुलभाई पटेल आडिवल कल्याण यांच्या मथुरचा पैरा कोणासोबत असणार आहे. मथुरचा पैरा तुम्हाला चांगलाच अंदाज आला असेल. सचिनच्या मालकांची, जो की सचिन पुसेगाव हिंदकेसरीचा मालक आहे, त्यांच्या मालकांनी नियोजन करणारे होते. त्यांनी स्पष्ट मुलाखतीत सांगितलं होतं सचिनचा 8 तारखेला मुंबईमध्ये पैऱ्याचं नियोजन असणार आहे ते एकतर मथुर सोबत नाही तर बकासूर सोबत. तर भावांनो, मथुर सोबतच 90% आहे, कारण की मथुर आणि सचिन ही नियोजन झालेलं होतं. त्यामुळे या 8 तारखेच्या थार मैदानात ही जोडी आपल्याला पळताना दाट शक्यता आहे दिसण्याची. म्हणजे मथुर सचिन, जर सचिन नसला तर ऑप्शन म्हणून मी सांगतो साखरवाडीचा बावऱ्या. जसं की ते म्हणतात घरची कडी आहे मथुर आणि साखरवाडीचा बावऱ्या. जर सचिन नसला तर पण शक्यतो मथुर आणि सचिन ही जोडी आपल्याला पळताना दिसणार. राहिला बैलगाडा क्षेत्रातील देव बकासूरचा पैरा कोणासोबत असणार आहे. भावांनो, मागच्या मैदानात हा पैरा फिक्स झाला होता आई एकविरा केसरी मैदानात, पण त्यांचं नियोजन अचानक कॅन्सल झालं होतं. तिथे ही जोडी पळणार होती, ती म्हणजे पुसेगाव हिंदकेसरी, जो लंबी रेस का घोडा म्हटलं जाते असा लक्षा. बकासूर आणि लक्षा ही जोडी आपल्याला पळताना दिसण्याची दाट शक्यता आहे, कारण की यांचं